देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का हे तिन्ही घटकापेक्षा सुद्धा मंत्रिपदाचे वाटप कसे होईल अद्याप हे गुलस्त आहे। भाजप आणि शिंदेच्या या दोन मित्रपक्षामध्ये गृह खात्यामध्ये मुद्द्यावर आणि मतभेद चित्र शनिवारी समोर आले होते। मंत्रिपदाच्या वाटपामध्ये अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही। भाजप शिंदे सेनेचे दोघे गृह खाते हवे। शिंदे सेनेने संजय शिरसाट या परिषदेमध्ये म्हणाले होते की गृह खाते खनकर नेत्याला मिळवायला हवे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते होते। आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जात आहे, तर अशा वेळी उपमुख्यमंत्रीपद पक्षाकडे गृह खाते असायला हवे असे शिंदे महाराष्ट्रातील राहतील असं सांगत शिरसाट यांनी शिंदे केंद्रीय मंत्री असतील असं शक्यता फेटाळून लावली। दुसरीकडे फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे गृह खाते असायला हवे यासाठी भाजप आग्रह आहे। शपथविधी 5 डिसेंबरला होणार आणि मंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला मुंबईत अझरबैजानापाशी होणार आहे। आता बावनकुळे एक्सवर जाहीरात केले होते की यांनी त्याआधी भाजप आमदार खासदारांच्या झूम बैठकीमध्ये बोलताना त्यांनी तुमच्या मनामध्ये हेच मुख्यमंत्री असतील, हेच म्हणत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशा एक प्रकारे हे स्पष्ट केले होते। मात्र आता हे असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाट विधानाबाबत नाराजी व्यक्त केली होती। ते म्हणाले होते की कुठल्या खात्याबाबत सरकारच्या रचनेबाबत माध्यमातून बोलताना काहीही होत नसले तरी सरकारची स्थापना अशा पद्धतीने होत नसते। तीन पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून तो निर्णय घेतील। देवेंद्र फडणवीस यांनाच नेता निवडणार। भाजपच्या आमदारांना विविध मंडळ पक्षनेता निवडणुकीसाठी बैठक 3 डिसेंबरला दुपारी मुंबईमध्ये होणार आहे आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपली माहिती दिली होती। बावनकुळे यांनी आज सकाळी भाजपचे आमदार खासदार झूम बैठक घेतली होती। त्यांनी नेते निवडणुकीची बैठक 2 डिसेंबरला होईल अशी सांगितले गेले होते। ही बैठक 2 ऐवजी 3 डिसेंबरला होईल असं नंतर आमदारांना कळविण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या बैठकीमध्ये फडणवीस हे नेतेपदी निवड होईल हे निश्चित मानले जात होते। त्यानंतर तिन्ही पक्षनेते राज्यपालाकडे सरकार स्थापनेचा दावा करतील असं यावेळी म्हणाले होते। मात्र एकनाथ शिंदे 104 डिग्री ताप असून म्हणजे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्ह्यातील त्यांचे गावी 104 डिग्री फॅरनहीट ताप असल्यामुळे समस्ती सर्दी खोकल्याचा त्रास असल्यामुळे डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली जाते। हे रक्त तपासणी झाली असून कारण काय नाही, त्यांच्या औषधावर उपचार चालू आहे। डॉक्टरांचे पथक तैनात असून साताराच्या क्रांतिसिंह नाना पाटील वैद्यकीय रुग्णालयामध्ये शालेय चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले होते की सरकार भेटताच माजी मुख्यमंत्री तसेच माजी मंत्री शिंदे सेनेचे दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांनी भेटण्यासाठी दारे गावी गेले आहेत। तसे या बैठक नसल्यामुळे त्यांना भेटताना मुंबई ते परतणार आहेच। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।